श्रीगीता टॅरो 61 कार्ड, अनेक 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 प्रश्न। घरामध्ये जर काही आवश्यकता असेल तर ती टॅरो कार्डाची। श्रीमद भगवद्गीतेचं एक पुस्तक आणि टॅरो कार्ड पाहिजेत। कशासाठी? अहो अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत वेळच्या वेळेला, भांडणं होतात त्या पायी घरामध्ये। मग त्यापेक्षा श्रीकृष्णावर सोपवावं, म्हणावं बाबा देवाचं उत्तर येईल तसं सगळ्यांना मान्य आहे का? मान्य, मग करा, चला काढा कार्ड। एकाने प्रार्थना करायची, त्या दिवशी ज्याने अभक्ष्य भक्षण केलेलं नाही आहे त्याला म्हणायचं काढ तू कार्ड, बघूया या ठिकाणी काय म्हणतात। ओम नमो भगवते वासुदेवाय। देवा सांगा, योग संन्यास कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतं न कर्माणि निबद्धन्ति धनंजय। हे धनंजय, ज्याने आपली सर्व कर्मे भगवंतांच्या पायी अर्पण केली आहेत। हा 4थ्या अध्यायातला 41वा श्लोक आहे। पण आत्ता आपण 17वा अध्याय घेत होतो, चर्चा चालू होती, त्याच्यात हेच आहे। भगवंत हे काय तुम्ही आम्हाला सगळं तेच सांगता, नवीन काही सांगा ना सोपं, की बस एकदा जा आणि अमुक ठिकाणी एक कॉफी घ्या की सगळे प्रॉब्लेम मिटतील, असं काही नाही सांगता येणार। हे काय आहे की आपलं ज्याने आपली कर्मे भगवंतांच्या पायी अर्पण केली आहेत, एकदा चरणी एकदा पायी म्हणण्याने फरक काहीच पडत नाही आहे। व ज्ञानाने ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत, ज्ञानाने कसे होणार? आम्ही पुस्तकं वाचतो, पेपरमधल्या खुणाच्या काहीतरी मारामारीच्या पळवापळवीच्या बातम्या एवढं वाचण्या पलीकडे, आणि काही मग काही आम्हाला घ्यायचं असलं तर कुठे जाहिराती असतात, त्या चांगले काहीतरी फोटो टाकलेले असले की तेवढे पाहत बसतो आम्ही, बाकी आम्ही वाचतोय कशाला? आणि 2 वेळा पोट भरत नाही, पुस्तकावर खर्च कोण करणार? बरं चर्चा करावी, कुठेतरी सत्संगाला जावं म्हटलं तर अगदी तिथे कंपल्शन नसलं तरी काहीतरी द्यायला पाहिजे की नाही? फुकट तर नाही जाता येत। ज्ञानोपासना नाही, घरातल्या घरात 4 माणसं जमून चर्चा करा, ती नाही, अगदी काही नाही भगवद्गीता वाचून चर्चा करा ना। पण ज्ञानोपासनात जर मुळी गेली तर ज्ञानाने संशय कसे नष्ट होतील? त्यामुळे भगवंत सांगतात की देवावर विश्वास ठेवा, एक कर्म करत राहा, म्हणजे भगवंताच्या पायी अर्पण, एवढं म्हणायला हरकत नाही। ज्ञानाने सर्व संशय नष्ट झाले तर चर्चा करा, ज्ञानोपासना करा, आणि अशा परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करत नाहीत, म्हणजेच तुमचं काम होणार। प्रश्नाचं उत्तर हो, आणि तुम्हाला कुठली अडचण येणार नाही।